युवा सेना के महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना के पूर्व नगर सेवक ममित चौगले के जन्मदिन पर ऐरोली के 10वीं और 12वीं के मेधावी छात्रों का विशेष सम्मान किया गया। इस दौरान 90% से भी अधिक गुण हासिल करने वाले छात्र तथा आर्थिक रूप से कमजोर छात्रों को 15,000 रुपए राशि देकर उन्हें शिक्षण हेतु अर्थ सहाय्य किया गया। तो वहीं छात्रों को प्राध्यापक गणेश शिंदे ने अनमोल मार्गदर्शन भी किया। इस दौरान युवा सेना सचिव राहुल लोंढे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चोटे, पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, आकाश मड़वी, नंदा काटे, छात्र और पालक भी उपस्थित थे। छात्रों ने इस सम्मान के लिए ममित चौगले का आभार मानकर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। मी दीक्षा पाटील, मी सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आहे। आजचा हा मोटिवेशनल जो प्रोग्राम होता तो खरंच खूप छान होता आणि आमचा पुढचा जो प्रवास तो कसा होईल काय हे सगळं आम्हाला या प्रोग्राममध्ये सांगण्यात आलं आणि आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत मम्मीजींचे की त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रोग्राम ठेवला आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। मला वाटते की त्यांनी मला एवढं सगळं म्हणजे एवढं माझ्यासाठी एफर्ट्स घेतले आणि पैसे दिले त्यांनी मला 70,000 रुपये माझ्या एज्युकेशनसाठी। मला एक MBBS डॉक्टर व्हायचं, मी त्यांना फक्त एक स्वप्न सांगितलं होतं, त्यांनी त्या स्वप्नावरती म्हणजे मला मार्ग दाखवला, पैसे दिले त्यांनी मला। PW फिजिकॉलमध्ये बिना काय विचारायचं, परिस्थिती काहीच विचारायचं, त्यांनी मला ऍडमिशनसाठी त्यांच्याकडनं पैसे दिले, काहीच विचारलं नाही त्यांनी मला। फक्त एवढं बोलले, तुला शिकायचंय ना शिक म्हणे, जेवढं शिकायचंय शिक म्हणे, वरपर्यंत जा म्हणे तू म्हणे। खूप छान फील होते। असं तर कोणी देत नाही, लेकिन त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं म्हणजे कसं आहे की एज्युकेशनसाठी मुलं पुढे झालं पाहिजे, त्यांची सोच ती खूप आवडली मला। वहीं पूर्व नगर सेवक ममित चौगले ने जन्मदिन पर आयोजित उपक्रम पर अपनी भावनाएं व्यक्त की। आम्ही आज 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आणि इथं खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटे साहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बोध घेण्यात आलं, म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे। जसं त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे, रियालिटीमध्ये काय चाललंय, जसं आजचा जो एरा आहे आपण डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता रियालिटीमध्ये राहिलं पाहिजे। आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा, त्यांना सन्मान करायचा। कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायझेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर, लाईटी, पार्टी, रील आणि हे, पण आज मुख्यमंत्री आमचे DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनावर आम्ही ह्या मुलांचं म्हणजे त्यांना आम्ही इथं मला वाटतं 10 विद्यार्थी सुद्धा होते 10वी 12वीचे आमच्या स्लम एरियामधले वाड्या वस्त्यांचे, त्यांना सुद्धा देखील मदत करण्यात आली 15-15 हजारची। आणि एक विद्यार्थी होती ती नीटची एक्झामची तयारी करते, तिची आई मला वाटतं वडापाव काहीतरी विकतात, तर तिची परिस्थिती नाहीये, पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन, त्यांना मी 70,000चा चेक दिला। आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील, 90% वर असतील, 80% वर असेल, कोणाला डॉक्टर बनायचं असेल तर मी ममित चौगले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार आणि आमचं सगळं चौगले कुटुंब असतील, मित्र परिवार असतील, आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी उभं राहू आणि ऐरोलीमध्ये जास्तीत जास्त डॉक्टर, शिक्षक असे मोठे ब्युरो इनपुट EW नेटवर्क।